नमस्कार. मेन्सच्या पेपर वाईज ऑडिओज ज्या आपण तयार करतो आहे त्यातली ही पुढची म्हणजे सेकंड ऑडिओ आहे डिस्क्रिप्टिव्ह मराठी इंग्लिशबद्दल. एक GS3ची दुपारी टाकलेली आणि आता डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास पण तुम्ही लगेच सुरू करावा. ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्लिश पण उद्या वगैरेच टाकेल मी. सो हे विषय आहेत की तुम्ही आता लगेच अभ्यासाला लागायला पाहिजेत. डिस्क्रिप्टिव्ह मराठी इंग्लिश ही ऑडिओ ऐकण्यापूर्वी जो लेख मी लिहिलेला आहे तो तुम्ही वाचा, जो आत्ता मी शेअर केलेला आहे उमेद MPSCच्या चॅनलवर, मनोहर भोळे सरांच्या चॅनलवरून फॉरवर्ड केलेला लेख. तर तो लेख एकदा व्यवस्थित वाचा, त्याच्यामध्ये काही पॉईंट्स दिले आहेत ते समजून घ्या. त्याच्यानंतर ही ऑडिओ याच्यामध्ये सांगितलेले मुद्दे. मराठी इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह हा पेपर खूप क्रुशियल ठरतो मेन्सला तयारीच्या वेळी. बरेच जण म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर लोक या विषयाकडे दुर्लक्ष करतात. खूप सारे गैरसमज या विषयाबद्दल आहेत. गैरसमज असे की या विषयाला वेगळी तयारी करावी लागत नाही किंवा तयारी करूनही काही फायदा नसतो. पेपर व्यवस्थित चेक केले जात नसतात किंवा कितीही चांगलं लिहिलं तरी मार्क मिळत नाहीत किंवा लक बेस्ड पेपर आहे. सगळे हे जे आहेत ते चुकीचे समज आहेत, पूर्णतः गैरसमज आहेत या गोष्टी. त्याचं रिझन हे आहे की तुम्ही जे RTIमधून मागवलेले पेपर्स आहेत ते एकदा व्यवस्थित बघा. मी स्वतःचा पेपर माझा पण मागवलेला आहे, तो पण पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही बघितले असेल तर. फक्त त्यात नावं दिलेली नसतील एवढंच. बाकीचे पण पेपर मी स्वतः बघितलेत ज्यांना खूपच कमी मार्क आले होते. तर मग ते पण पेपर आपण बोलून काही मित्रांचे त्याच्यामध्ये काय सुधारणा अपेक्षित आहे हे शोधण्यासाठी म्हणून घेतले होते बोलून. तर आयोगानं जे चेक करताना त्यांनी जे काही चुकीच्या गोष्टींना राऊंड करतात, त्या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक झालेला असेल किंवा काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक असेल तर ते राऊंड करतात. तर ह्या चुका ते मार्क केलेल्या आहेत. कुठे सारांश लिहिताना खाली जे शब्दसंख्या नमूद करायची असते ती नमूद केलेली नसेल, टायटल लिहायचं विसरलेलं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी मार्क्स कमी दिलेले आहेत, चांगलं सारांश लिहूनसुद्धा. याचा अर्थ आपण समजू शकतो की काही पॉईंट्स आहेत, काही निकष आहेत की ज्याच्यावर मार्किंग केली जाते. तर त्या निकषांवर आपण जर सुधारणा केली तर आपल्याला चांगले मार्क त्या पेपरमध्ये सुद्धा मिळू शकतात. हे मान्य आहे की त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी वगैरे असते, पण आपण तयारीच करू नये असं जो आपण समज करून घेतला आहे तो मात्र पूर्णतः चुकीचा आहे. तयारी नक्की करावी आणि फार वेळ द्यायची गरज नाही. आठवड्याला 4-5 तास एका दिवशी तुम्ही आठवड्याच्या काठी तुम्ही मग रविवारी शनिवारी द्या, कधीही द्या, पण आठवड्यात 4 ते 5 तास या विषयाला नक्की द्या. कारण 100 मार्क आपल्याला या पेपरला आहेत. करायचं आहे काय तर रविवारचा वगैरे दिवस ठरवून ठेवलात तुम्ही तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपल्याकडे जी 2 पुस्तकं आहेत, इंग्रजीच्या ऑब्जेक्टिव्हच्या अभ्यासासाठी तुम्ही पालांसुरीचं पुस्तक वापरणार आहात. म्हणजे बाळासाहेब शिंदे वगैरे पुस्तक तर नक्की वापराल तुम्ही, पण सोबत पालांसुरीमधूनही काही घटक करायचे आहेत, त्या ऑब्जेक्टिव्हच्या ऑडिओमध्ये आपण बघू. तर मग पालांसुरीच्या पुस्तकामध्ये इंग्रजीमधले सॅम्पल एसे आणि सॅम्पल प्रेसिज सारांश हे त्यामध्ये दिलेले आहेत. सेम मराठीसाठी वाळंबे सरांचं पुस्तक ऑब्जेक्टिव्हला अभ्यासाला आपण घेतो, नवी जी आवृत्ती असेल लेटेस्ट, तर त्याच्यामध्ये मराठी निबंध खूप चांगले पद्धतीचे मराठीचे निबंध, सारांश आणि भाषांतर तीनही घटक चांगल्या पद्धतीनं त्या नव्या एडिशनमध्ये दिलेले आहेत. तर हे दोन्हीही भाषेतले जे आपल्याला अवेलेबल सोर्सेसमधून आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं वाचून अभ्यास त्याचा करायचा आहे. कसं लिहिलं आहे, काय लिहिलं आहे, फ्लो कसा मेंटेन केला आहे, या सगळ्या गोष्टी. हे पहिलं काम. दुसरं, जे अवेलेबल पेपर्स आहेत टेलिग्राम चॅनलवर वेगवेगळ्या तुम्हाला मिळतील. स्पेशली ऑफिसर क्लब म्हणून एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर ते बऱ्यापैकी अवेलेबल असतात, मी पाहिलेलं आहे. तर ते तुम्ही सर्च करून जमा करा जेवढे अवेलेबल आहेत. आपल्या उमेद MPSCच्या चॅनलवर सुद्धा आपण ते टाकत असतोच. तर ते जेवढे शक्य आहेत, जेवढे म्हणजे तुम्हाला अवेलेबल आहेत ते सगळे मिळवा. ते पेपर्स व्यवस्थित बघा. मग कोण्या व्यक्तीला चांगले मार्क्स असतील, कोणाला कमी असतील, मग त्याचं तुम्ही थोडंसं रिजनिंग लावा, का कमी दिले असतील किंवा का चांगले दिले असतील वगैरे. त्यांनी कसं लिहिलं आहे, कोणाचा हस्ताक्षर चांगला आहे तर त्यांचे मार्क वाढलेत का,
सादरीकरण चांगलं आहे म्हणून मार्क वाढलेत का, हे थोडंसं स्वतः त्याच्यामधून ऑब्झर्वेशन करून गोष्टी करा. बघा म्हणजे अभ्यास करायचा आहे म्हणजे सगळंच्या सगळं वाचूनच अभ्यास केला जातो असं नाही. ऑब्झर्वेशनमधून खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या असतात. या पेपरला तर ते नक्की लागू आहे. ही एक गोष्ट तुम्हाला करायची. पहिलं काम पुस्तकांमधून सॅम्पल एसे आणि सॅम्पल सारांश भाषांतर वाचायचे आहेत. दुसरं काम जे अवेलेबल RTIमधून मागवलेले पेपर्स आहेत ते बघायचे आहेत तुम्हाला. तिसरं काही व्हिडिओ आहेत म्हणजे ज्या विषयाच्या म्हणजे त्या विषयात जे चांगले मार्क घेणारे व्यक्ती आहेत, तर त्याच्यामध्ये मला वाटतं आत्ता नाव आठवत नाही आहे. मागच्या अटेम्प्टला त्यांना आय थिंक दयानंद सर आहेत. तर दयानंद जगताप सर बहुधा, तर डेप्युटी कलेक्टर, तर त्यांना चांगले मार्क्स आलेले होते मागच्या अटेम्प्टला. 2018चा अटेम्प्ट असेल. तर त्यांची एक व्हिडिओ आहे त्या विषयावरची, ती तुम्ही बघा. माझा पण एक व्हिडिओ आहे, पण मी ते एनिवे ह्या ऑडिओमध्ये सांगतोच आहे, त्यामुळे तो वेगळं बघायची काही गरज नाही. अजून कोणाचे असतील डिस्क्रिप्टिव्ह मराठी इंग्लिशबद्दल तर ते एकदा बघून घ्या. तर 3 कामं तुम्हाला ही करायची आहेत. आता प्रत्यक्ष रायटिंगबद्दल बोलूयात. तर जसं पाण्यात पडल्याशिवाय पोहणं येत नाही, तसं ह्या पेपरचं आहे की जोवर तुम्ही लिहायला सुरुवात करत नाही तोपर्यंत याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत नाही. आणि कित्येक जण अगदी पोस्ट मिळालेले व्यक्तीसुद्धा, म्हणजे कालच आमच्याच बॅचचे एक क्लास 1 अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांना क्लास 1 पद मिळालं आहे, पण डिस्क्रिप्टिव्हचे मार्क्स हे मला वाटतं 50च्या आत आहेत. आणि 50च्या आतही खूप कमी, म्हणजे साधारण 44-45 वगैरे असे बरेच जण आहेत, म्हणजे असतात. पण मग त्या ठिकाणी जर ते मार्क्स 55 वगैरे जरी असते तरी ते डेप्युटी कलेक्टर असते, म्हणजे क्लास 1 आहेत पण DC नाहीत, असे ह्या प्रकारची गोष्ट होऊ शकते. त्यामुळे हा पेपर तुम्हाला लिस्टच्या बाहेर आहेत असं होऊ शकतं. या पेपरला मार्क नाहीत म्हणून तुम्ही क्लास 2 क्लास 1 हा डिफरन्स डिसाईड करू शकतो हाच पेपर. क्लास 1मध्ये सुद्धा तुमची जी डिझायर्ड पोस्ट आहे DC DYSP किंवा कुठली तरी वेगळी आणि तुम्हाला आत्ता मिळालेली, असं पण डिफरन्शिएशन या पेपरमुळे होऊ शकतं. म्हणून ह्याच्यामध्ये जी तयारी आहे ती तुम्ही लिहून पाहताय की नाही ह्याची सगळ्यात मोठी कसोटी या पेपरची आहे. तर ही चूक होते बरेच जणांकडून की डायरेक्ट पेपरला गेल्यावरच निबंध लिहून पाहिला किंवा पेपरच्या 15 दिवस आधी, महिनाभर आधी मग ते काहीतरी थोडंफार जुजबी लिहून पाहिले, एवढ्यापुरती तयारी. तर असं तुम्ही नक्की करू नका. आत्तापासून तयारीला लागा. उद्याच्या रविवारपासून तुम्ही तयारीला लागा. ॲटलिस्ट वाचन सुरू करा. पहिली गोष्ट ते 2-3 गोष्टी सांगितलेल्या ते उद्या कंप्लीट करा. शक्यतो उद्याच्या रविवारपासून थोडंफार तरी काहीतरी लिहायचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करणार आहात तर जे तुम्हाला 4-5 तास आपण द्यायला सांगतोय त्यातला 1-1.5 तास ह्या वाचनासाठी म्हणून द्या, म्हणजे ते पुस्तकातून वाचणे वगैरे. 2 तास द्या आणि 2-2.5 तास तुमच्या लिखाणासाठी ठेवा, म्हणजे साधारण 4-5 तास तुमचे आठवड्याला यामध्ये कामी येतील. लिखाण करताना नेमकं महत्त्व कशाला द्यायचं, तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या की मुद्द्यांना महत्त्व नंतर द्या, आधी सादरीकरणाला महत्त्व आहे. तुम्ही लिहिताय कसं, लिहिताय काय याच्यापेक्षा लिहिताय कसं याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, कारण हा भाषेचा पेपर आहे. मग भाषेचे जे काही नियम असतात, मराठी असो की इंग्रजी असो, त्या नियमांना सर्वात जास्त महत्त्व. आणि मग तुम्ही काय लिहिलं याला, ठीक आहे. मग आता विषय जर समजा शेतकरी आत्महत्या किंवा नक्षलवाद, दहशतवाद असे विषय आहेत, तर मग त्याच्यामध्ये काय काय मुद्दे आले पाहिजेत वगैरे ह्याला आपण खूप महत्त्व देतो. पण फक्त याच्यावर मार्क मिळतील असं धरून चालू नका. मार्क तुमच्या सादरीकरणाला जास्त आहेत. म्हणून सादरीकरण चांगलं असलं पाहिजे, म्हणजे काय की खाडाखोड नसावी, सुटसुटीतपणा असावा. अक्षर प्रत्येकाचं चांगलं असतं असं नाही, पण अक्षर बऱ्यापैकी चांगलं असं यावं म्हणून आत्तापासून प्रयत्न करा. ज्यांचं चांगलं आहे त्यांना तर ब्लेसिंगच आहे म्हणायचं, पण ज्यांचं नाही आहे, ॲव्हरेज आहे किंवा फारच वाईट आहे, त्यांनी ते फार वाईट असेल तर ॲव्हरेजला आणा, ॲव्हरेज असेल तर थोडंसं बरं 1% इम्प्रूव्हमेंट असं करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच जणांना
पुढचा मुद्दा आहे की बऱ्याच जणांना इंग्रजीचा बाऊ असतो की इंग्रजीत मला लिहायला वगैरे जमत नाही आणि लास्ट टाईम कधी लिहिलं होतं आठवत नाही, ग्रॅज्युएशनला कसं तरी निभावून नेलं ह्या टाईप. तर बघा बेसिक लेवलचं 12वी लेवलचं आपल्याला जे विचारणार आहेत त्यांनी दिलं आहे, म्हणजे 12वी लेवलचं आपण विचारणार म्हणून. तर तुम्ही साधं सोपं लिहिण्याची तयारी ठेवा आणि इंग्रजीला जे साधं सोपं लिहितात त्यांच्या चुका कमी होतात आणि मार्क चांगले मिळतात. हायर लेवलचं लिहायचा प्रयत्न केला की आपल्याला ते स्पेलिंग मिस्टेक, ग्रॅमॅटिकल मिस्टेक आपण करून बसतो आणि आपले मार्क्स तिथे जातात. बरेच जण तर पूर्ण पेपरच अटेम्प्ट करत नाहीत इंग्रजीचा. सो तसं नाही करता येणार. कमी लिहून चालत नाही. 400 शब्द सांगितलेत तर आपण इंग्रजीत मला फारसा येत नाही म्हणून 250-300 आटपवतो असं नाही जमत. व्यवस्थित सगळा पेपर व्यवस्थित अटेम्प्ट करायचा आहे. त्यानुसार इंग्रजीची तयारी विशेष रूपाने तुम्ही करा. त्या पालनसुरीच्या पुस्तकातून वाचणं असो, थोडं थोडं रोज लिहून पाहणं असो. जर तुम्हाला अगदीच वाईटच परिस्थिती आहे इंग्रजीची तर तुम्ही मग रोज साधारण अर्धा तास पाऊण तास तुम्ही ह्या पेपरसाठी म्हणून काही ना काही लिहित चला. छोट्या छोट्या सोप्या सोप्या विषयावर लिहा. चुका होऊ देत पण लिहिणं कंटिन्यू ठेवा. सारांश आणि भाषांतरसाठी पण तयारी केली पाहिजे. निबंधासाठीच तयारी करून नाही चालत. सारांशाचे नियम व्यवस्थित वाचून घ्यायचे. वाळंबे सरांच्या पुस्तकात खूप चांगल्या पद्धतीने नियम दिलेत. तेच इंग्रजीलाही लागू आहेत जशाला तसे. ते नियम व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि त्याचाही सराव करायचा. पुस्तकात दिलेल्या पॅसेजमधून सराव करायचा आणि ते त्यातून बघून घ्यायचं त्यांनी कसं केलं. जुन्या पेपर्सचा पण सराव करता येतो तुम्हाला. डिस्क्रिप्टिव्हचे जुने पेपर. UPSCचे क्वालिफाईंग लँग्वेज जी असते त्या भाषेच्या पेपरची तुम्ही तयारी करू शकता, म्हणजे सरावासाठी वापरू शकता. भाषांतर हा घटक, तर भाषांतर या घटकामध्ये पुन्हा इंग्रजीचा इश्यू येतो. तर ह्याची तयारी खूप चांगली करा. असतं असं की निबंध तुम्ही जर चांगला लिहिला म्हणजे त्याच्यामध्ये निबंधामध्ये फ्लो जर चांगला असेल तुमचा, म्हणजे छान पद्धतीनं लिहिला आहे, मुद्दे चांगले मांडलेले आहेत आणि सुटसुटीतपणा आहे, तर तुमच्या निबंधामध्ये बारीक सारीक चुका ह्या माफ केल्या जातात. म्हणजे असं ऑब्झर्वेशन आहे. आता मी काही त्यात विषयातला तज्ज्ञ वगैरे नाही. मी फक्त एक पेपर बघता म्हणजे 2-4 पेपर जे RTI मधून मागवले तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की आता माझं स्वतःचाच पेपर आहे. मलाच जाणवतं की काही ठिकाणी मी चुका केल्यात. कुठेतरी स्पेलिंग चुकवलं आहे, कुठेतरी काहीतरी शब्दाचं वेलांटी वगैरे चुकवली निबंधात. तर त्यांनी काही राऊंड वगैरे केलेला दिसला नाही. पण सारांशामध्ये मात्र ते बरोबर त्यांनी राऊंड वगैरे केलेत चुकीच्या शब्दांना. याचा अर्थ कळतोय का की निबंधामध्ये फ्लो चांगला असेल तर त्यांनी काही चुका मॅनेज करून घेतलेल्या आहेत. परंतु सारांश, भाषांतर या 2 घटकांमध्ये मात्र बारकाईनं चेक केले गेले आहेत. शब्द न शब्द पाहिलेले आहेत. हां, जो भाषांतर बोलतो आपण तो शब्दशः भाषांतर अपेक्षित नाही. त्या पूर्ण वाक्याचा अर्थ तुम्ही लिहिला तरी चालतो. फक्त ते स्पेलिंग मिस्टेक वगैरे मात्र व्यवस्थित बघतात. स्पेलिंग मिस्टेक ही संकल्पना फक्त इंग्रजीत असते असं नाही. मराठीतही वेलांटी, मात्रा, उकार जे काही देतो आपण ते व्यवस्थित दिले गेले पाहिजेत. तर त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. तर भाषांतराचा जो काही दर्जा आहे तो चांगल्या पद्धतीचा असणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये कृत्रिमता नसावी. म्हणजे Google ट्रान्सलेटरसारखं, आता ते Google ट्रान्सलेटर पण खूप चांगलं भाषांतर करून द्यायला लागले खरं तर. पण असं म्हणतात की ते तसं कृत्रिम नसावं ते. त्याच्यामध्ये एक नॅचरल टोन असावी आणि ती आपोआप येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला खूप सराव करावा लागेल. आपल्याकडे 4 महिन्यामध्ये साधारण 12 तरी रविवार आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर तुम्ही जर व्यवस्थित तयारी केली तर 10-12 वेळा तुम्ही सारांश, भाषांतर, निबंध सगळं लिहून पाहिलेलं असू शकतं. म्हणजे तुम्ही पहिले 1-2-3 आठवडे ठीक आहे तुमचं वाचन आणि सगळ्या गोष्टी, पण नंतर तर तुम्ही इंग्रजीचा पूर्ण पेपर, मराठीचा पूर्ण पेपर, म्हणजे एक निबंध, एक भाषांतर, एक ट्रान्सलेशन, एक भाषांतर आणि एक सारांश, असं 3ही घटक इंग्रजीचे, 3ही घटक मराठीचे, असं लिहिणं जर सुरू केलं ना तर तुम्हाला याच्यात नक्की चांगले मार्क मिळतील. म्हणजे 50+55 वगैरे मार्क नक्की मिळतील. ते 60-65 मिळतील का ते तुमच्या त्या तयारीच्या आणि तुमच्या ते तिथलं हॉलमध्ये सिच्युएशन काय आहे त्याच्यावर डिपेंडंट. तर किमान एवढी तयारी तरी तुम्ही ह्या पेपरची नक्की करा. अजून बरंच काही असू शकतं पण किमान एवढं तुम्ही नक्की करावं. सोबत जे काही लिहून पाहते, म्हणजे आता पहिले 2-4 आठवडे ठीक आहे तुमचं ते तयारीत लिहून पाहणं वगैरे चालेल, पण एकदा असं आपण जरा बरं लिहायला लागलो आहे असं तुम्हाला जाणवलं की मग तुम्ही
तुमचे निबंध, तुमचा पूर्ण पेपर काही जणांकडून चेक करून घ्या. मग ते कोणाकडून चेक करून घ्यावं, कसं घ्यावं? तर काही नाही, ज्यांनी आधी 1-2 वेळा, 3 वेळा मेन्स दिल्या आहेत आणि बऱ्यापैकी मार्क मिळतात, म्हणजे 50-55 असे तरी मार्क मिळतात ज्यांना. त्या सीनियर मित्रांकडून तुम्ही घेऊ शकता. एखादे पोस्टल तुमच्या ओळखीतले असतील, त्यांच्याकडून घेऊ शकता किंवा अगदीच गरज पडली तर तुम्ही त्या ठिकाणी एखादा पेड क्लासेस वगैरे कोणी घेत असेल. पण शक्यतो मला वाटतं काही गरज पडणार नाही. अगदीच तुम्हाला जर अनुभव असेल, म्हणजे मागच्या अटेम्प्टला मला फारच कमी मिळाले आणि मग इम्प्रूव्हमेंट आणि किंवा कन्सिस्टंटली 1-2 अटेम्प्ट झाले आणि मला कमी मिळत आहेत मार्क आणि इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, तर मग मात्र तुम्ही त्याच्यासाठी पेड कोर्स वगैरे एखाद्या ठिकाणी घेतला पाहिजे, केला पाहिजे, हरकत नाही. तर ह्या पद्धतीनं तुम्ही ते चेक करून फीडबॅक घ्या. त्यात काही मेजर मिस्टेक्स तुमच्या जाणवतात का, तुम्हाला म्हणजे दिसतात का, याचा तुम्ही आढावा घ्यावा आणि त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट करावी, काम करावं. अशा पद्धतीनं डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास अपेक्षित आहे. ऑब्जेक्टिव्हची ऑडिओ शक्यतो उद्या टाकू. ओके, धन्यवाद.